हातावर उन्हाळी गिनाळी राहते का? हो ना जी भाऊ, राहते. पावसाळीपेक्षा उन्हाळीची फसल बरी होते नाही का? हो होते. यावर्षी पावसाळी फसल बरी झाली म्हणा. मागच्या वर्षी चांगली नाही झाली होती. पेरा वगैरे झाला लावून मग? नाही अजून 8-10 दिवस तरी नाही लावत. त्या कोणत्या बांध्यामध्ये लाकोरी पिकोरी टाकली आहे, कठाण टाकला आहे ना. आता तो कठाण काढल्याशिवाय काही बांध्या खाली होत नाही. असा भाऊ, मस्त काम आहे तुमच्या नाही का? म्हणजे पावसाळी फसल काढता, मग त्याच्यानंतर कठाण वगैरे टाकता नाही, आणि मग उन्हाळी 3 फसली काढता तुम्ही तर. हो, लाकोरी चना गहू टाकून द्यायचा. ते निघाले की मग उन्हाळी फसल लावायचा. होते ना. इकडे आमच्याकडे तर बाबा कटाण बिटाण टाकतच नाही. बस आता लावूनही होऊन गेला त्यांच्या उन्हाळी परा. नाही आम्ही कटाण टाकतो. उडीद राहते, लाकुरी राहते, हरभरा राहते. 15 दिवसाच्या लेट मग उन्हाळी परा लावायचा. शांताराम भाऊ, तुमच्या पण वावरात आहे का? हो आमच्याही वावरात आहे कठाण वगैरे. पण आता उद्या वगैरे परा सुरू करीन म्हणतो मी. ते आम्ही येत होता तर रस्त्यानं मक्का लावला होता ना. मस्त मक्का जमलाय. कोणाचा वावर आहे तो? माझाच वावर आहे तो, माझाच आहे. बढिया जमला आहे मक्का. हो, या सरपंच भाऊच्याही वावरात आहे तरी मक्का. यांचा पण छान आहे. असं का? हट बापा, उठून जाऊ दे इथून. यांनी का लावला? रोवणा आहे का? मक्का मस्त आहे. अंकात ढमका, उडीत लाकोरीत हरभरा. बापा का सुरू आहे यांच्या? बोर होऊन गेलो मी सरा. चल जाऊ दे इथून. पप्पाजी, मी येतो थोडासा. अरे मयूर बेटा, आमच्या इथला महेंद्र फोन वगैरे लावते की नाही? आला होता ना त्या दिवशी, फोन आला होता. 1 दिवस आला होता फोन. असं का? हो, मग मी पण लावलो होतो. हो, सांगत होता महेंद्र. हुशार आहे म्हणे तुला तर. काही पण म्हणतात भाऊजी. मग आता किती तारखेपर्यंत सुट्टी आहेत तर? 10 तारखेचं रिझर्वेशन केलो आहो. असं का? मग भाऊ, साक्षगंधाची तारीख कधीची काढायची सांगा आता. चालते ना, 7-8 तारखेपर्यंत कोणतीही तारीख काढा, चालते. असं का? तर मग 4 तारीख ठेवून देऊ. रविवारी येते 4 तारखेच्या. रविवारी सुट्टी राहते, म्हणजे आपल्या नातेवाईकांना पण बरं होते यासाठी. हो तो तर आहे म्हणा. काय म्हणता शांताराम भाऊ? आता मी काय सांगू बाबा. तुम्ही युवाई बघा आता, कोणती तारीख ठेवता, का ठेवता. मयूरला विचारा ना, 4 तारीख बरोबर आहे का म्हणून. चालते ना मामाजी, मला चालते. 8-9 तारखेपर्यंत चालते, कोणताही तारीख ठेवली तरी. आता तुम्ही 4 तारीख म्हणता नाही का? विचारावं लागेल मग आता मयूरच्या आईला. 4 तारीख म्हणत आहेत म्हणून. अजून मग का भाऊ, अयोध्येला गेले होते का? नाही बापा, कुठं अयोध्येला जाते माणूस. इथं गावातच मस्त प्रोग्राम केला आम्ही सगळे मिळून. आमच्याकडे पण मस्त रॅली बिली काढला होता. छान कार्यक्रम केला त्या दिवशी मस्त. हो, आता भगवान रामच्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम तसंच केलं गावोगावी मस्त. चला ना तर भाऊ, आमच्या घराकडून येऊन चला. आता घरी जाऊन का करून तर तुम्ही इकडेच. वहिनी पण इकडेच आहेत. हो, तो पण आहे म्हणा. गुलाबजामुन छान जमले तरी. तेव्हा ना तू बरोबर सांगितले नव्हते. आता बघ ना, शांता काकूने सांगितलं तर कसे चांगले गुलाबजामुन बनवले मी. बरोबरच तर सांगितली होती. तूच मार गरम केली तेल आणि टाकली तिथं गुलाबजामुन. हो बाई माधुरी, एकदम कमी आचेवर ते गुलाबजामुन होऊ द्यावं लागतात, तेव्हा कुठं चांगले खुसखुशीत होतात. जास्त गरम तेल केला ना आणि टाकला तर तो वरून तर शिजल्यासारखा दिसते, पण आतमधून ना कच्चाच राहते. आणि मग पाकही तिथं घुसत नाही. हो काकू, तसंच झाला होता. तिथं पाक घुसलाच नव्हता एकही. जे चम्मचनं फोडत होता ना काकू, फुटतच नव्हते. शांताताई, ते ना पाकिटचे गुलाबजामुन होत, आजचे नाही खोव्याचे आहेत, म्हणून छान जमले असतील. हो, तसाही होऊ शकते. कोणत्या पाकिटचे ना गुलाबजामुन चांगले नाही जमत, ते फक्त गिफ्टचे जमतात. एक वेळा बापा गावच्या दुकानामध्ये मिळालेच नाही गिफ्टचे. आमच्या घरी पण ना दुसऱ्याचे आणला होता. दुधा नाही भिजवला तरी ना ते जमले नव्हते चांगले, पाक घुसतच नव्हता आतमध्ये. मस्त खोवा आणून घ्यावा ना, खोव्याचे बनवावा, 1 नंबर होतात. नाही तर का, ते पाकिटचे होते म्हणून तसे झाले ना. माझी मुलगी म्हणते मम्मीनं बरोबर सांगितलं नाही. चला बापा, आता भात, गुलाबजामुन, वरण, कढी पण झाली. आता भाजी झाली पनीरची. तर राहिल्या का पुऱ्या राहिल्या आता बनवायच्या नाही का? आता मम्मी झाला, मी आपल्या हाताची पनीरची भाजी बनवून दिली आणि का बनवली, गुलाबजामुन बनवले. आता मी नाही बनवत बरं. नको बनवू. शांतताई लाटू देतात आणि मी तेलातून काढते पुऱ्या. तू ना तोपर्यंत ताटा वगैरे मान तिकडे. बाबा मम्मी, मीच देऊ का जेवण? तू नाही देशील माधुरी, तर का मी देऊ का? आता आहेतच किती जण, 4च तर जण आहेत. आणि आपल्या घरच्या दादू आणि विशाल नंतर बसतील वाटल्यास. सोनू पण नंतर बसेल. ते आपल्यासोबत जेवतील. तू 4 जणांना देऊन दे. मस्त इकडे गरम गरम पुऱ्या बनवतो. मम्मी थोडीशी भाजी टाकून बघ ना, कशी झाली ना, कशी नाही.
अरे चांगलीच झाली असेल. शांतताई होते ना तुझ्याजवळ. हां, सगळं सांगितलं ना त्यांनी, एवढं टाक म्हणून. हां, त्यांच्या हातची भाजी एक नंबर होते. हो पापा मम्मी, काकूनं मस्त सांगितलं अशी बनव तशी बनव म्हणून. ते पनीर पण तेलातून मस्त हळूहळू काढायला सांगितलं. असे लाल वगैरे एकही नाही झाले, छान झाले. तू तर मला बरोबर सांगतच नाही. तू ऐकते तरी केव्हा माझ्या? केव्हाही म्हणते बेटा इकडे ये, थोडासा हा बनव तो बनव, बनवतच नाही. माझा अभ्यास करायचा आहे, तर माझा प्रोजेक्ट करायचा आहे, तर माझा हा करायचा आहे, तो करायचा आहे, तोच नाही संपत तुझ्या. मुलीच्या जातीला सगळंच करता आलं पाहिजे. जाऊ दे मम्मी, मला येते, सगळं येते. काही नाही आला ना तर आहे मोबाईल, युट्यूबवर बघितलं की बरोबर येते. बघा शांतताई, आता का सांगू या पोरीला, का समजावू? कधी समजायला गेली तर अशीच म्हणते. हे सासरी अशीच करते का, का माहीत. म्हणजे ताई तुम्ही चिंता कशाला करता? बरोबर करतात मुली, आपल्या सासरी बरोबर करतात. आता लग्न व्हायचं आहे तिच्या, लग्न झाल्यावर बरोबर समजदार होतात मुली. बघशील बरं मग. हा माहीत बापा, कसा होते ना कसा नाही, मला तर मोठी चिंताच राहते याची. मम्मी तू अशी म्हणशील ना, मी लग्नच नाही करणार नाही तर. हो नाही नाही बापा, मी का म्हणत आहो, सांगत आहो तुला थोडासा. काही नाही, पण स्वयंपाकाचा तरी व्यवस्थित आला पाहिजे. करते तरी, माधुरीला येते सगळ्याच. मी का थोडाशी सांगितली बाबा, तिनंच तर स्वतः केलं ना. आता मला सांग, तू गावी गिवी जाते तर मग इथं घरी कोण करते स्वयंपाक पाणी? माधुरीच तर करते ना. हो ताई, मी नाही राहिल्यावर बापा सांगाच नको. मस्त स्पेशल भाजी बनवते, मी राहिल्यावरच नाही करत. झाला ना मग चिंता कशाला करते? अरे वा, मस्त सेंट आले. दादा टेस्ट करून बघ बरं. दे बरं, दे 2 गुलाबजामुन दे बरं मला. गुलाबजामुन नाही म्हटले दादा, भाजीची टेस्ट करून बघ. झालं का नाही नाही मम्मी? मयूर, स्वयंपाक व्हायचं झाला आहे, का मग? पुऱ्या बाकी आहेत. भात भाजी वरण कढी गुलाबजामुन झाले, आता पुऱ्या बाकी आहेत फक्त. आता पुऱ्या नाही आहेत तर मग कशासोबत मी टेस्ट करू भाजी? भातासोबत बघ ना करून. नाही, भातासोबत नाही, पुऱ्या बनवा मग करतो टेस्ट. मी दे ना मला 2 गुलाबजामुन तर दे. हो देते. सोनूला आणि विशालला बोलव ना आता. कुठं मम्मी, ते याचेच आहेत. अरे मगाशी तर विशाल होता ना आपल्या घरी तुझ्यासोबत. मग घरी नाही गेला का? सोनू घरी एकटा होता ना, तर घरी गेला. हो मीच जा म्हटली, सोनू घरी एकटाच होता. हे सोनूचे बाबा इकडे आले तर ते ढोरं वगैरे बांधायचे होते कोठ्यामध्ये, तर जा बेटा म्हटली मी. बोलवून घेऊ का? झाला का स्वयंपाक? बोलवून घे ना आता, बोलवून घे. मी पप्पाजी विचारत आहेत जेवायचं झाला का म्हणून. आता त्यांनी नाश्ता वगैरेही नाही केला तर लवकर जेवायचा बनव म्हणत आहे. हो झाला ना. आता माधुरी हे ताट्या वगैरे करते आणि आम्ही पुऱ्या बनवतो. तू एक काम कर, थोडासा पाणी वगैरे मांडू लाग, थोडाशी मदत कर ताईला. आणि मयूर, तारखेबद्दल काही गोष्ट वगैरे झाल्या का? हो, आता फरवरीची 4 तारीख म्हणत आहेत. 4 तारीख रविवार येते ना. नक्की पण केला का? नाही मम्मी, नक्की वगैरे करायचेच आहेत, विचार सुरू आहे त्यांच्या. चल आण ना बाई इंदू, आण पुऱ्या छान लाटून. नाही का अजून घाई करतील ना, स्वयंपाक नाही झाला का म्हणून. हो आणते. तर माधुरी ते ताट्या वगैरे काढ, वाट्या गिट्या काढ गुलाबजामुनसाठी. आणि दादालाही दे 2 गुलाबजामुन दे म्हणत आहे ना. हो देते. कोणता आई कुठं आहे? तर आहे तिकडे चुलीजवळ बसलाय, थंडी लागते म्हणतात. झाला का स्वयंपाक? झाला? हो झाला ना. विचारायला आली होती ताटा वगैरे बनवू का म्हणून. हो बनव ना. सरपंच भाऊच्या घरी पाहुणे आले असतील, दिसले ना जाताना. हो भाऊजी सांगत होते ते त्यांचे EY वगैरे येणार आहेत म्हणून. हे साक्षगंधाची तारीख वगैरे ठरवासाठी नाही का, भाऊजी जाणार होते त्यांच्या घरी, त्यांचं जेवण वगैरे ठेवलं आहेत म्हणून. असं का? मयूर दिसला ना सकाळी. हो तर मयूर आला ना, म्हणूनच ते आता साक्षगंध वगैरे करून टाकू म्हणतात. मग जाईल नाही का अजून? कोणता रमेश, काऊन जेवण करायचं नाही आहे का? जेवायचं आहे नाही. मग बापा किती वेळ झाला स्वयंपाक झाला तर मी तिकडे चुलीजवळ बसून वाट पाहतो, तुम्ही याच नाही बापा. वेळ असेल तुम्हाला तर मी जेवण टाकतो गुड्डी सोबत. नाही वेळ गिळ नाही आहे, यांना बोलवायला चालली होती. बोलवायला आली तर इथं का गोष्ट सांगत बसली? ते सरपंच ताईच्या घरी पाहुणे आले की नाही, त्याच्याच गोष्टी होत्या सुरू. कोण पाहुणे आले तर त्याच्या घरी? ते माधुरी ताईचे सासरे बिसरे आले असतील, आता साक्षगंध वगैरेची तारीख ठरवासाठी. असं येऊ दे ना, आले तर. तुम्ही गोष्ट करून इकडे का करता? चला जेवण करून. त्याच्या घरी पाहुणे आले तर त्याच्या घरी पाहुणे आले, पंचायत मोठी राहते. आई मला पंचायत नाही आहे, हेच गोष्ट का यांनीच काढलं बरं. तर आता त्याला दिसले असतील म्हणून सांगितलं तुझ्याजवळ, नाही सांगितलं नसतं तर तसाही म्हणली असती तू अजून. बाबा हे का माझी सासू आहे का उलटा चोर कोतवाल को डाटे. चल कोणता जेवण करायला चल. चला करा भाऊ, जेवण सुरू करा. बापरे,
काय एवढा सारा बनवलंय हं? गुलाबजामुन, पुऱ्या, पनीरची भाजी. एवढा बनवायची कशाला आवश्यकता होती बापा? हो ना भाऊजी, मनमानं बनवलं बापा. मस्त साधा सुधाच तर बनवायला पाहिजे होता. साधाच आहे ना बापा, साधाच आहे. का फक्त पनीरची भाजी आहे, पुऱ्या आहेत आणि गुलाबजामुन आहे आणि कढी आहे. अजून काय आहे? अरे मयूर बेटा, मीठ वगैरे आणून ठेवणार लागेल की गेलं तर? हो हो आणतो ना. आणि ते मुळे वगैरे आण इकडे. गाजर अजून मुळे होते ना? हो कापून राहिली ना मम्मी, आणतो. वा वा, मस्त भाजी झाली, मस्त छान. शांताराम भाऊ, काही मीठ बीठ लागते का जेवणामध्ये की बरोबर आहे? बरोबर आहे ना, काही नाही लागत. नाही, मीठ आणायला सांगितलं की नाही? हा, कसा कोणी घेतात ना मीठ, इथं राहिला टेबलवर तर बरा होते. भाऊ बरोबर जेवण करा हा. घाबरायचं काही कारण नाही आहे. नाही तर बस नवीन नवीन पाहुणे आहोत म्हणाल आणि बरोबर जेवण वगैरे करणार नाही. नाही ना शांताताई, तर 3 वेळा येऊन गेलो, आता कुठं काही वाटतच नाही नवीन सारखा. हो हो, तेच म्हटलं, लाजायचं वगैरे काही नाही. चांगला पोटभर जेवण करा. अरे मयूर बेटा, तू काऊन नाही बसला तर तूही बसून जा ना जेवण करायला. नाही ना मामाजी, ते विशाल वगैरे आहे ना, मग आम्ही जेवण करू सोबत नंतर. तुम्ही करा जेवण तोपर्यंत. हो ना शांताराम भाऊ, विशाल आलाच नाही ना, मग अशी थोडा वेळ दिसला मला. घरी आहेत ते दोघेही भाऊ, येतील ना आता. मी फोन लावलो, येत आहेत. पनीरची भाजी मस्त छान झाली, एक नंबर. हो ना भाऊजी, मी तर पहिल्यांदा खाता हो एवढी टेस्टी भाजी. आमच्या माधुरीने बनवलं पनीरची भाजी. असं का? अरे वा, मस्त टेस्टी भाजी बनवली ना. शांता, गुलाबजामुनही मस्त छान झाले. हे माधुरीनेच बनवलं का? हो हो, माधुरीनेच बनवलं. अरे वा, छान बनवते ना, एकदम तुझ्या हातच्या गुलाबजामुन सारखे झाले. काकाजी, मी बनवली पण काकूंनी सांगितलं ना, मी एकटी नाही बनवली. आता बघा शांताबाई, हे पोरगी आता चुप नाही राहत आहे का? आता कशाला म्हणायला पाहिजे की काकूंनी सांगितलं म्हणून? आता पाहुण्यांना काय वाटेल? मुलीच्या नाव सांगतात, मुलीनं बनवलं म्हणून. आणि मुलगी तर दुसराच बोलत आहे. इंदुताई, त्यांना नाही वाटत तसा. बरोबर म्हणलं माधुरीनं. एकटी एवढा करू शकते का? इंदू, 4 तारखेला म्हणत आहेत साक्षगंधाचा कार्यक्रम. 4 तारीख कोणता दिवस येते हो? रविवार येते ना, रविवार. म्हणून म्हणत आहेत की रविवार सुट्टीचा दिवस राहते, सगळ्यांना सुट्ट्या राहतात, तर रविवारीच ठेवून देऊ म्हणत आहेत. बरं ठीक आहे ना, आता जमते ना 4 तारीख. खरेदी बिरेदी करायलाही 4-5 दिवस मिळून जातात. आता ऊस तोडणी सुरू आहे, तर 2 दिवस होईल. मग काही 8 दिवस तर आपण परा वगैरे पकडत नाही उन्हाळीच्या. साक्षगंधाचा कार्यक्रम झाल्यानंतरच मग परा वगैरे पकडून टाकू, नाही का? हो हो, जमते 4 तारीखच ठेवा. काय म्हणते माधुरी? 4 तारीख ठीक आहे ना? काही परीक्षा बिरीक्षा तर नाही आहे? नाही ना मम्मी, 4 तारखेला कोणती परीक्षा राहते? नाही ना बापा, कधी कधी रविवार दिवशी राहते ना परीक्षा. नाही मम्मी, आता ह्या रविवारला वगैरे काही नाही आहे.